बघा आज दुपारी व्हिडिओला सुरुवात झाली बरं का. तर आज मिस्त्री आलेले आहेत. तर कशाला आलेले आहेत तुम्हाला मी दाखवते. आलेत बरं का. तर त्यांचं चाललंय आपल्या पाण्याची टाकी जी आपण बनवली ना, तर त्याला काय करताय तुम्ही? स्लॅब टाकताय. तर स्लॅबचं काम चालू आहे. तर तिकडे बघा डिपू मारायचं काम चाललंय. त्यांचं खडी वगैरे टाकताय. आणि हे दादा आहेत ना खाली उतरलेत बघा पाण्याच्या टाकीमध्ये. तर त्यांनी भरायला सांगितली होती पण आम्ही काय भरली नाही. आम्हाला वाटलं जास्त एवढी काय भरायला लागत नाही टाकी, पण असो नंतर भरू. तर चाललंय बघा ह्यांचं काम. आणि तिकडे बघा आमचे भाऊजी काय काय वडत घेऊन आलेत बघा. ओ काय आणलंय वडत तुम्ही? ओ भाऊजी आमच्या सुनील भाऊजी लय कामाचे आहेत बरं का. उन्हात तानाचे सुद्धा बसत नाहीत बघा. टॉवेल घेऊन आल्यात पण खांद्यावर टाकलाय, डोक्यावर काय घेतला नाही. चाललंय बघा ह्यांचं काम. आणि इकडं सासू हे दादा म्हणताय की असं नियोजन चाललंय त्यांचं स्लॅब टाकायचं. तर असो आणि सोशखड्यावरती टाकायचंय बरं का. पण थोडंसं त्यातलं पाणी उपसून घ्यायचंय मिस्त्री बोलले. तर असो आता इकडं बघा सासूबाईंना भेटण्यासाठी ना आमच्या गावातल्या म्हणजे पाहुणे आलेले आहेत. तर बघा आमच्या या ज्या दिसताय तुम्हाला, तर हे आमच्या पण चुलत सासू आहेत बरं का. तर ते आलेले आहेत आणि अगदी 1:30 वाजलेले आहेत. उन्हाच्या कारात भेटायला आलेत आमच्या आत्यांना. तर असो त्यांच्या चालल्यात गप्पा गोष्टी. तर आता मी त्यांच्यासाठी सरबत बनवते. तर चला बघा आमच्या ज्या सासा आलेल्या होत्या ना, तर त्यांना सरबत वगैरे केल्या, गप्पा गोष्टी झाल्या आणि ते गेल्या बरं का नंतर त्यांच्या घरी. तर त्यानंतर ह्या पाहुणीबाई आलेल्या आहेत या दोघी जणी. आणि त्यासुद्धा तर त्या उभा राहिलेल्या आहेत ना, तर त्या आमच्या आत्यांच्या ननंदबाईच आहेत. आणि यासुद्धा त्यांच्या ननंदबाई आहेत बरं का पिंपळगावच्या. आणि हे म्हणजे आमच्या ताईंच्या सासूबाई आणि हे आमच्या ताईंच्या ननंदबाई. तर ह्या दोघी जणी पण आमच्या सासूबाईंना भेटण्यासाठी आलेल्या आहेत. तर पाणी वगैरे झालंय. तर चला आता थोडंसं काहीतरी त्यांच्यासाठी बनवते मी. तर बघा आता ह्यांची जेवणाची सुट्टी झाली होती बरं का. जेवण करून आता लागली कामाला. तिकडं चाललंय डिपू कालवायचं काम. आता मामा आता ऊन उतरलंय त्यामुळं बांधकामावरती पाणी मारताय. काय म्हणताय? मालकीन बाई आता स्लॅब पडणार आहे. 501 रुपये दक्षिणा ठेवणार आहे. मला की तसं आता तुम्ही बोलताय मी कशाला बोलू? पैसे ऑनलाईन. त्यांचं चाललंय बघा इकडं स्लॅब टाकायचं काम पाण्याच्या टाकीवरती. आणि मामा तिकडं पाणी मारणार आहे आता सगळीकडं. मोटरीत थोडासा घोटाळा झाला होता बरं का, पण तो काढला ह्यांनी. तर असो आणि यांचं चाललंय आपलं मोबाईलला गाणी लावून काम करायचं बरं का. पटापटा करा, नाही तर ह्याच्यात ती म्हणत्या माणसं बसली का काही माणसं. मिस्त्रीसाठी ना छान असे 2 आंबे कापून आणलेत बघा मी. तर आपल्या आंब्याची टेस्ट बघताय. तर हा दादा बघा कसा असतोय. हो घ्या काय घ्या खाऊन. चाललंय बघा ह्यांचं काम इकडं. कशी आहे आपल्या आंब्याची क्वालिटी? चांगली का? खा ना मग, घे ना अजून. पटकन हा ना. ओके डॉक्टरच्या बाबाला तर काल तर लय चळू पळ गेलं. आपला सुजित दादा कसा बसलाय, चांगली पाहणी करतोय त्यांची आणि मस्त गप्पा गोष्टी करतोय बरं का त्यांच्या बरोबर. तर डायलॉग पण छान मारतो. तुम्हाला माहित असेल आपल्या व्हिडिओमध्ये पहिलं पण पाहिलंय त्याला तुम्ही. ही माझी काकाची मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण. तर हिला कोणतीही स्पेलिंग जर तुम्ही विचारली ना तरी पण तिला सांगता येते. तर तुझं नाव काय आहे? कल्याणी. कल्याणीची स्पेलिंग सांग. KANYANI. समृद्धीची? SAUMBRUDDHI. निलेश? NILESH. सविता? SAVITA. तुकाराम? तुकाराम.
KARAM. नाईस. कोणती जरी तुम्ही हिला स्पेलिंग विचारली ना तरी सांगता येते. आणि तू कितवीला आहे? चौथी. चौथीला जाणार आहे आता ती. छान. बघा बेलर भरून घेतले आणि इकडे बघा सिद्धी आणि समृद्धी ना अंगणामध्ये पाणी मारताय, कारण भरपूर गरम आहे ना त्यामुळे. आणि असं पाणी मारल्यामुळे थोडंसं गार वाटतं बरं का, आणि उष्णता पण कमी वाटते, आणि वारं थोडंसं येताना थंडावा निर्माण होतो थोडासा. थोडंसं पुढं पण मारा नारळाकडं. मारा 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 लवकर पुढं. डिप्पू कालवा त्यांना पटकन आवर. चाललंय बघा दोघींचं पाणी मारायचं. दोघे दोघे मारतात बरं का पाणी. गावाकडे ऊन भरपूर आहे बरं का. दादा सिद्धी बघा, ही आमची छोटीशी गाय आहे, तर तिला धुवून काढते. आता धुवून काढते का नुसतं पाणी मारते काय माहित नाही. तो इकडनं मार पाणी, गार होईल म्हणजे. तर गाय धुवून झाली बघा, आणि इकडं समृद्धी मारते अंगणामध्ये पाणी. सुरट्या आल्यात म्हणजे काढायला यायचे का सुरट्या काढायला? सहा वाजल्या त्यांनी इकडे बघा आपल्या चालल्यात बहीण भावाच्या छान अशा गप्पा अंगणामध्ये हवेशीर बसून. तर इकडे बघा चालल्यात 5:45 वाजलेत, आणि इकडे चाललंय आपलं पाण्याच्या टाकीवरती स्लॅब टाकायचं काम. तर टाकलंय बघा यांनी, पण थोडासा माल कमी पडलाय तर कालवायचं काम चाललंय बघा इकडं. आणि इकडे बघा आपली चिल्लर पार्टी. तर चाललंय बघा. आणि जे माल कालवताय ना ते दादा खूप लाजताय बरं का, पण असं चला. तर छान असं स्लॅब टाकून घेतलंय. आणि ते तुम्हाला टोपी घातलेले दादा दिसताय ना ते फार कॉमेडी आहेत बरं का. तर थोडंसं मनोरंजन, हास्य, मजा, गप्पा गोष्टी होत आहे. तर मुलांना पण चांगलं वाटतंय बघा. आणि इकडं बसली आपली सगळी चिल्लर पार्टी. मला 500 रुपये तुला म्हणून ठेवू तो पुढच्या वर्षी अजून स्लॅबचं काम पूर्ण होत आहे तोपर्यंत आताशी हौदाचं काम चाललंय आपल्या पाण्याच्या टाकीचं. समजा येत हिरो तर पैसेच काय. तर असं चालाय, थोडंसं राहिलंय त्यांचं, तर करता येते काम पूर्ण. आणि कसं झालंय आपल्या पाण्याच्या टाकीचं स्लॅबचं काम ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बस मोबाईल कथा आला. तर बघा ह्यांची झाली सुट्टी, आता स्लॅब टाकून झालं आणि हातपाय धुवून आता हे निघालेत घरी. तर चला आपल्याला पण स्वयंपाक बनवायचा. ह्यांना चहा पाणी वगैरे झालं, त्यांची झाली सुट्टी, आता हातपाय धुवून जाणार आहेत घरी. आम्ही कोरेगावच्या पोरं असतो मग 1 किलोमीटरचं अंतर असं. ही बघा आमची शेळी आहे, तिचं नाव मोनी आहे. तर तुम्हाला नाव कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गाईज हे आमचे आजोबा आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. खुशी